नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। एक आनंदाची बातमी म्हणजे आपलं प्रवेश पत्र हॉल तिकीट जाहीर झालेलं आहे। आता विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की हॉल तिकीट कसं काढायचं? मोबाईलवरून काढू शकता, कम्प्युटरवरून काढू शकता, प्रिंट काढून ठेवा, 1-2 प्रिंट काढून ठेवा मित्रांनो। नेमका हॉल तिकीट मध्ये काय सूचना दिल्यात हे आपण बघणार आहोत। चला, तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला मित्रांनो, आता सध्या जर बघितलं आपण क्रोमवर जाऊ। क्रोमवर गेल्यानंतर सर्वात प्रथम काय करायचं बघा, हे क्रोम ओपन केलं। ओपन केलेल्या क्रोमवर लक्षात घ्या, तुम्हाला इथे MSCE टाकायची। काय टाकायची? MSCE। हे टाकल्यानंतर महाराष्ट्र परीक्षा परिषदेच्या ऑफिशियल वेबसाईट वर जायचंय। इथे ऑफिशियल वेबसाईटला गेल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, इथं तुम्हाला शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट 2025 प्रवेश पत्र वेब लिंक मिळून जाईल। काय? प्रवेश पत्र वेब लिंक वर जाऊन तुम्हाला फक्त क्लिक करायची। बघा, हे फॉर एक्झाम्पल असं क्लिक केल्यानंतर एक पेज येतं। इथे तुम्हाला मराठी किंवा इंग्लिश मध्ये तुमचं हॉल तिकीट जॉईन करता येतं। इथं तुम्हाला आलेला मेल किंवा मेसेज मधला रजिस्टर करताना आलेला रोल नंबर तुम्हाला इथे टाकायचे। तुमचा जर पासवर्ड विसरला असेल तर तुम्हाला डेट ऑफ बर्थ सुद्धा टाकून तुम्हाला हॉल तिकीट काढता येतं। फॉर एक्झाम्पल विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, कसं करता येतं बघा, लक्षात घ्या। तर अशा पद्धतीने तुमचं लॉग इन येईल। लॉग इन आल्यानंतर तुमचं हॉल तिकीट डाउनलोड होईल। हॉल तिकीट डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला फक्त इथे लक्षात घ्या मित्रांनो, काय आलेलं असेल, तुमचा रोल नंबर आलेला असेल, जे की परीक्षा क्रमांकाला असेल। रोल नंबर, पासवर्ड, कॅन्डिडेट EWS, त्यानंतर नेम ऑफ ऍड्रेस, सर्व गोष्टी इथे भेटलेल्या असतील। आणि तुम्हाला कोणत्या तारखेला किती वाजता बोलवण्यात आलंय ते इथं पाहू शकता। इथे पाहू शकता मित्रांनो, तुम्हाला हे डेट ऑफ एक्झामिनेशन 28/5/2025 म्हणजे आमच्या मॅडमची डेट आहे 28/5/2025। या दिवशी किती वाजता पेपर आहे? 3 PM रिपोर्टिंग टाइम दिलेला आहे। एक्झाम टाइम देत नसतात, रिपोर्टिंग टाइम मध्ये तुम्हाला बोलवून घेतलं जातं। आता रिपोर्टिंग टाइमाच्या अगोदर आपल्याला 15 मिनिट गेटच्या अंदर घेतलं जातं। बघा, लक्षात घ्या, जर तुम्ही 3:02 पोहोचलात, कोणत्याही परिस्थितीमध्ये गेट खोललं जात नाही। लक्षात ठेवा, ही बाब सर्वांनी लक्षात ठेवायची आहे। मागच्या CTT एक्झामला खूप गोंधळ झाला, पोलीसवाले आले तरी पण एक्झाम सेंटर मध्ये घेतलं नाही। मी स्वतः हजर होतो पुण्यामध्ये, एकदम काटेकोर टाइम पाळला जातो। 1 मिनिट सुद्धा तुम्हाला रिपोर्टिंग टाइमाच्या नंतर 1-2-5 मिनिट अजिबात लेट जायचं नाही। रिपोर्टिंग टाइमाच्या अगोदर 5 मिनिटं का होईना, 15-20 मिनिटं अगोदर तुम्हाला त्या सेंटरवर पोहोचायचे। विद्यार्थ्यासोबत मध्ये जायचंय, भटकत हिंडायचं नाही इकडे तिकडे। विद्यार्थ्यासोबत मध्ये गेलात, रिलॅक्स, तुमच्याकडे बॅग नसते, मोबाईल नसतो, फक्त कॉल लेटर आणि तुमचा आयडेंटिटी प्रूफ, आधार कार्ड, पॅन कार्ड, वोटिंग कार्ड, काय असेल ते, पासपोर्ट, पासबुक, गॅजेट, काय जे काही ऑफिशियली डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जायचे। विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेला जाताना काय काय गरजेचं आहे इथे सांगितलेलं आहे बघा। विथ रेफरन्स टू द अबोव यू आर हिअर बाय ऍडमिटेड टू द ऑनलाईन एक्झामिनेशन ऑन द डेट ऑफ टाइम द व्हेन्यू मेन्शन्ड अबोव, म्हणजे तुमचा डेट ऑफ टाइम आणि जे काही तुमचं ठिकाण आहे त्यांनी मेन्शन केलेलं आहे। प्लीज ब्रिंग द कॉल लेटर विथ रिसेंट फोटोग्राफी affixed thereon, photocopy of the ID proof stamped with the call letter and same currently valid photo identity proof, name as mention of application form। जे काही तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये मेन्शन केलेलं आयडेंटिटी प्रूफ तुम्हाला घेऊन जायचं आहे। म्हणजे तुमचं जर कोणतंही आयडेंटिटी प्रूफ जमतं बरं का मित्रांनो। तुम्ही आधार कार्ड प्रमाणे भरला असेल फॉर्म, आधार कार्ड प्रमाणे आधार कार्ड घेऊन जावा। वोटिंग कार्ड अनुसार घेतला असेल, वोटिंग कार्ड घेऊन जावा। दोन्ही याच्यावर नाव सेम असतील, दोन्ही घेऊन जावा, काही फरक पडत नाही। ते एक फंडा होता की बऱ्याच लोकांचं आधार कार्ड वरलं नाव आणि तिकडलं, आणि आयडेंटिटी प्रूफ दुसरा काहीच नव्हतं। त्यांनी सरळ सांगितलं आधार कार्ड नुसार तुम्ही फॉर्म भरा,
आलं ते गाडी पटरीवर येते IBPS ची, बरोबर, ठीक आहे. त्यानंतर बघा ओरिजिनल धिस द ECCL प्लीज हँड ओव्हर दिस कॉल लेटर अलॉंग विथ द फोटोकॉपी ऑफ फोटो आयडेंटिटी प्रूफ ड्युली स्टॅम्प्ड टुगेदर टू द इन्व्हेस्ट जी म्हणजे तुमच्या त्या गार्डनरला तुम्हाला हे सगळं दाखवायचंय. करंटली व्हॅलिड फोटो आयडेंटिटी प्रूफ मे बी पॅन कार्ड, पासपोर्ट, परमनंट ड्रायव्हिंग लायसन, वोटर कार्ड विथ फोटो कॉपी, बँक पासबुक विथ photography with identity proof issued by the gazetted officer on this letter head. Photo identity proof issued by the people representative on this official letter head. Valid recent identity card issued by the recognized college, university. Aadhar card with the photography of employee identity in original. Bar counseling identity card with the photography. Please note ration card and learner ड्रायव्हिंग लायसन विल बी नॉट ऍक्सेप्टेड. म्हणजे तुमच्याकडे राशन कार्ड आणि लर्नर ड्रायव्हर लायसन तिथे ऍक्सेप्ट केलं जाणार नाही. तर यू मस्ट रिपोर्ट ऍट द एक्झामिनेशन व्हेन्यू. 15 मिनिट अगोदर तुम्हाला तिथे पोहोचायचंय, रिपोर्ट करायचंय. टाइम ऍज प्रिंटेड ऑन द कॉल लेटर. Candidate reporting later than time mentioned above will be not allowed appear for the online examination. The candidate will not be allowed to leave examination hall without the permission at the administrative. आणि तुम्हाला हे सर्व सांगितलेलं आहे की बाबा तुम्हाला आयडेंटिटी प्रूफ घेऊन तुमच्या स्थळावर हॉल तिकीटच्या ज्या काही तुम्हाला व्हेन्यू भेटलेला आहे त्या ठिकाणी तुम्हाला पोहोचायचंय 15 मिनिट अगोदर. आणि ते आयडेंटिटी प्रूफ कोणते कोणते अलाउड केले जातात व कोणते अलाउड केले जाणार नाहीत हे इथे सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे सांगायचंय की बा आय हॅव ब्रॉट अटॅच्ड माय आधार कार्ड, पॅन कार्ड आणि त्याचा नंबर तुम्हाला इथे भरायचा आहे. ते तुम्हाला सांगतील तेव्हा हे करायचं आहे मित्रांनो. लेफ्ट थंब इम्प्रेशन म्हणजे डाव्या हाताचा अंगठा तुम्हाला तिथे करून घेतात. कॅन्डिडेट सिग्नेचर तुम्हाला तिथे गेल्यानंतर करायची असते. इन्व्हिस्टे म्हणजे तुमचा गार्डिंगला आलेला व्यक्ती हा सुद्धा तुम्हाला या ठिकाणी काय करत असतो, त्याची सही करत असतो. आणि विद्यार्थी मित्रांनो हे हॉल तिकीट त्यांना द्यायचं असतं. आणि विद्यार्थी मित्रांनो कॅन्डिडेट इम्पॉर्टंट यू फोटोग्राफी ऍफिडेविट ऑल लेटर शुड बी मॅच्ड ऑन म्हणजे तुमचं जे काही हॉल तिकीट वरलं नाव व आयडेंटिटी प्रूफ वरलं नाव सारखं दिसलं पाहिजे हे चेक केलं जातं, बाकी दुसऱ्या गोष्टी नाही. द एक्झामिनेशन विल बी कंडक्टेड ऑनलाईन. यू विल बी रिक्वायर्ड टू एंटर युजर आयडी अँड पासवर्ड टू एंटर द ऑनलाईन एक्झाम साइट. प्लीज इन्शुअर दॅट युअर नेम अँड अदर डिटेल विल बी subsequently appear on the screen and correct disclosure your ID password. Third party shall be at the responsibility of the candidate. तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा फोटो दिसतो, तुमचा एका कोपऱ्यामध्ये एक्झामिनेशन गेल्यानंतर स्वतःचा फोटो दिसतो. तुमचं नाव बरोबर आहे का, तुमचं एक्झाम वरील रजिस्टर नंबर बरोबर आहे का हे स्वतःला चेक करणं आवश्यक आहे. आणि त्यानंतर तुम्हाला जे काही जनरल इन्स्ट्रक्शन आहेत ते सगळं सांगितलेलं. फिंगर डर्टी म्हणजे तुमचं फिंगर घेतलं जाणार आहे व्यवस्थितरित्या, सगळं डोळ्याची स्कॅनिंग होईल आणि तुम्हाला विश यू गुड लक असं IBPS न म्हटलेलं आहे. आणि मी सुद्धा तुम्हाला बेस्ट ऑफ लक असं सांगून टाकतो. मित्रांनो एवढा मोठा व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश आहे, तुम्हाला हॉल तिकीट व्यवस्थित काढून घेऊन जायचं आहे. तुमचाच लॉग इन ID व्यवस्थित टाकून परीक्षामध्ये बसायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो 27 तारखेचा पेपर, 28 तारखेचा पेपर, 29 तारखेचा, 30 तारखेचा, त्यानंतर 1, 2, 3, 4, 5 अशा डेट दिलेल्या आहेत. या डेट मध्येच पेपर होतो आणि लास्ट पेपर आपला 5 तारखेला संपणार आहे. म्हणजेच हे 5 आणि हे 5 आणि 4 9 दिवसाचं डबल शिफ्ट मध्ये सकाळचं सत्र व दुपारचं सत्र अशा डबल शिफ्ट मध्ये पेपर होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो या पेपर मध्ये कसं सामोरे जायचं अनेक व्हिडिओ तुम्हाला मिळून जातील. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.